खासदार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी रुग्णसेवेचा देखील आढावा घेतला। रुग्णसेवेचा आढावा घेतल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी डॉक्टरांची एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीमध्ये रुग्णांच्या तक्रारीवरून डॉक्टरांची आणि अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघडणी केली। सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्या अडचणीबाबत तडजोड केली जाणार नाही, त्याचबरोबर या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सेवा मिळाली पाहिजे अशा सूचना देखील त्यांनी डॉक्टरांना केल्या। आता आपल्याकडे एवढं मोठं हॉस्पिटल आहे, सर्व गोष्टी आहेत, मग आपण पण रेफर करतो ना, ते जसं करते तसं आपण करत नाही। आपण पण बऱ्याच गोष्टी संभाजीनगरला पाठवतो, पुण्याला पाठवतो, लातूरला पाठवतो आपल्याकडून। मग आपण नाही हे काही गोष्टी ज्या आपल्याकडे होत, आपल्याकडे सर्व गोष्टी व्हायला पाहिजे, जेवढे युनिट आहेत तेवढे, तर ह्याच्यासाठी आपल्याकडे स्टाफ नाही किंवा सुविधा नाही, आपण असंच बोलतो ना। तर त्याच्यामुळे आपल्याकडे सुद्धा बऱ्याच काही गोष्टी पाठवल्या जातात ना। आता कसं होतंय आपल्याकडं येणारे, आता माझं गाव एक म्हणले सर, तर म्हणजे मला वाटतं परळी, माजलगाव, धारूर आणि केज, अंबाजोगाई एवढं लोकल आहे इथं। बाकी तर बीडला जातात, ते तुमच्याकडे रिफर होत नसते, पण पुन्हा तेच सांगायला पडतात, बीडला जातात पण बीडवालेच तुम्हाला रेफर करतात। तुम्ही सिव्हिल सर्जनशी बोलून एकदा ते सगळं करतो। सिव्हिल सर्जन आणि सगळे ग्रामीण रुग्णालयाचे जेवढे ही अतिष्ठित आहेत त्यांना एखादी बोलून एक मी 8 दिवसातच बैठक लावतो। आपला रेफरन्स देऊन एकदा त्यांना वाटलं तर आपल्याला बैठकीला बोलवतो, एकत्रित तयारी करून ते त्यांची बैठक इथे ठेवू। पण हा विषय आपण म्हणजे मार्गी लावू। प्रत्यक्ष तुम्ही जुनीच वापरता ना आणखी, मग त्याला काय उपयोग आहे? चालू झाली म्हणण्याला अर्थच नाही तिथे। हो ती परवानगी, ही आपलं काम होती ते व्हायला पाहिजे। परवानगीला पाठवलं का नाही सर, त्यांचे पैसे दिले नाही। कंपनीने आयुक्तांना पत्र लिहिलं की आम्ही यांना मशीन पुरवठा केला, नियमानुसार पुरवठा केल्यानंतर 80% रक्कम द्यायची असते, जी शासनाने दिलेली नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी आता मग आता तुम्ही आजच्या रेफरन्स द्या मीटिंगचा, आणि ते सर्व गोष्टी जर एवढं मॅडम सांगताय पोटतिडकीनं, तर मला वाटतं तुम्ही आत्ताचा रेफरन्स देऊन तुम्ही सांगा आणि शासनाला त्याचे पैसे दिले नाही, त्याच्यामुळे आमची मशीन चालू होत नाही, त्याच्यामुळे ती देण्यासाठी कारवाई करा असं तुम्ही पत्र व्यवहार करा, म्हणजे ती चालू होईल। नाही तर काय उपयोगच नाही ना। आपण आता कधीपासून 6 महिने झालं ते एवढी आपली मशिनरी येते, ती चालू होत नाही। मग त्याचे लोक पब्लिक मध्ये किंवा आम्हाला पत्रकार पब्लिक मध्ये विचारतात तुम्ही काय केलं, लोकप्रतिनिधी म्हणून, आता ह्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून, मग आपली जबाबदारी आहेच ना, त्या हिशोबाने व्हायला पाहिजे असं वाटते। नाही, स्मरण पात्र पाठवा तुम्ही सर्व ज्या गोष्टीचे तुमचे सगळे, आणि त्याची एक कॉपी मला द्या। म्हणजे ती कॉपी मला माहितीच तुम्हाला दिली तरी मी ती कॉपी मी फॉलो घेतो सगळं, तर माहितीच तुम्हाला अध्यक्षाला द्या, तुम्हाला अडचणच नाही। तुम्ही जी काय तुमचे पेंडिंग कुठले जे विषय आता मी सूचना दिल्या त्याप्रमाणे करावा अशी अपेक्षा आहे। त्याच्यापेक्षा कसं आहे, आणखी भरपूर काही विषय आहेत, पण हे विषय कसं होतं की तुमच्यावरच दोष द्यायचा ना। तुम्ही काय झालं की तुम्ही काय म्हणणार स्टाफ, मग आता हे विषय, आणि ते खरं पण आहे ना, खरा पण आहे, खोटा नाही, जेन्युइन प्रश्न आहे तुमचा। पण ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढून आपण जरी करीत असलो तरी आपण स्टाफच कसा अगोदर भरता येईल आपल्याला त्या पद्धतीने बघू। आता कसं होतं, 4th क्लास जी काही 2nd क्लास ते तर 3 क्लास जे काही पोस्ट आपल्याला आहे त्या पण काही मयत झाल्या, काही त्याच्यामुळे प्रॉब्लेम, रिटायर झाले। मग हे सर्व गोष्टीत आपल्याला त्यांचा पण फेस करायला पाहिजे, नाही तर कामच करता येणार नाही। एक काळ आपलं हॉस्पिटल असं होतं, तुम्ही आशिया खंडातलं म्हणतात, पण माझ्या लहानपणी मी हॉस्पिटल ऍडमिट पण झालेलो, तर ते असं होतं की फार जेवणासाठी यायचं। आता तुमचं जे आता मी चालू आहे ते सांगतो, आताही चालू आहे सर्व, बंद काही झालं नाही, पण तीच की स्टाफ नाही, त्यावेळेची पेशंटची संख्या, त्यावेळेची लोकसंख्या हे सगळं कमी असेल ना। जे 50 विद्यार्थ्यांची तुमची संख्या होती त्यावेळेस कॉलेजचा व्याप्ती कमी असेल, आज लोकसंख्या वाढली, आज पेशंटची संख्या वाढली, डॉक्टरची संख्या, तिचं तुमचे पद मंजूर नाहीत किंवा तुमच्या स्टाफचे पद मंजूर नाहीत, हीच जर गोष्ट झाली तर आम्ही किती जरी फंड दिले किंवा कोणी काही जरी किती केलं तर काय होणार नाही। त्याच्यामुळे आपण शासनाकडे बसून त्याला पैसे घेऊया, जास्तीत जास्त पैसे घेऊ। पालकमंत्री आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्र्यांचं पण लक्ष आहे, सगळेच आमदार महोदय सर्वजण मिळून आपण काही ना काही याच्यात पैसे कसे आणता येतील याच्यासाठी पाठपुरावा सगळे करतील। आपण पण मी अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी, मी 100% मी पण प्रयत्न करेन। आपण सर्वजण पूर्ण माहिती द्या, माहिती दिली तर होईल।